महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यांना आतापर्यंत जे काही हप्ते आलेले आहेत ते बंद झाले होते, अशांसाठी जे की KYC पूर्ण केली नव्हती किंवा दुरुस्ती केली नव्हती, अशांसाठी सुवर्णसंधी आलेली आहे, जी की 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर माझ्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी जे काही प्रॉब्लेम आहेत KYC करताना हे तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर प्रॉब्लेम कोणकोणते येणार आहेत, जे KYC पूर्ण झाला आहे की नाही, त्यानंतर त्या यादीमध्ये KYCच्या यादीमध्ये तुमचा नंबर, आधार कार्ड नंबर आहे की नाही, तुमचा नंबर आहे की नाही, आणि ज्यांचं जे काही पूर्ण झालेलं आहे ते कशा पद्धतीनं करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर बघूया KYC कशा प्रकारे कोणकोणते प्रॉब्लेम कसे येतात. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जे की लिंक आहे आपल्या बायोमध्ये टाकलेली आहे, त्या लिंकवर जायचं आहे क्रोम किंवा कोणत्याही युजर ब्राउझरमध्ये. त्यानंतर तुम्हाला जे काही लिंक ओपन तिथे लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जो काही असेल, ज्या मात्र आलेलं नाही किंवा ज्यांना चेक करायचं आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये थोडा साईडचा लोड असल्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर तुम्ही त्याला वारंवार OTP थोडा उशिरा येईल किंवा रिफ्रेश करा, डबल तुम्हाला लोड येत आहे. तर लोड तुम्हाला त्यानंतर आपल्याला काय करायचं, कॅप्चा फिल करून संमती दर्शवायची आहे. आता यामध्ये लोड असल्यामुळे इनव्हॅलिड कॅप्चा म्हणत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, डबल रिफ्रेशमध्ये कॅप्चा टाकायचा आहे, जो की 6 अंकी बाजूला दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर सहमती दर्शवा. त्यानंतर तुम्हाला इथे काय दर्शवलेलं आहे, या आधार कार्डची KYC काय झालेली आहे, प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला काय येणार आहे, वॉर्निंग येणार आहे. किंवा तुमच्या जे काही मोबाईल असेल, डेस्कटॉप असेल, तुम्हाला तिथे हे होणार आहे. त्यामध्ये आता तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम दाखवणार आहे की जे की कशा प्रकारे आपल्याला फेस करायचं आहे किंवा तुमचं त्या यादीमध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये चेक करता येईल. तर मित्रांनो, जो काही पहिलं प्रोसेस आपण ज्या पद्धतीने केलेली आहे, पहिल्यांदा लाभार्थ्याचा जो काही आधार कार्ड आहे तो टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे की वरीलप्रमाणे जे काही त्यांची जे प्रमाणपत्राची कन्फर्मेशन आहे, संमती आहे, ती संमती तुम्हाला दर्शवायची आहे. त्यानंतर आता जे तुम्हाला दिसत की ह्या प्रकारच्या क्रमांक जे KYC आहे, दुरुस्तीचे यादीत नाही आहे, हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार आहे. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम कशामुळे येतो आहे की ज्या माझ्या आधार कार्डची नोंदणीच झाली नाही किंवा या आधार कार्ड त्या लाडकी बहीण योजनेला पात्र ठरले नाहीत, तर अशा जे काही माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा तुम्हाला काय येणार आहे, जो की वॉर्निंग येणार आहे, एरर येणार आहे. तर यानंतर आता तुम्हाला अशाच पद्धतीने काय करायचं आहे, जे की चेक करायचं. आता चेक करत असताना ज्यांना मग आता काय होणार, OTP जाणार त्या आधार कार्डला ज्यांचे की करायचं आहे. तर त्या OTP केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही मोबाईलवर तुमचा आधार कार्ड रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर तुमचा OTP येईल. OTP आल्याच्या नंतर तुम्हाला तो OTP तिथे टाकायचा आहे, आणि OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे काही 2 प्रश्न विचारले जातील त्यांचं नाही याच्यामध्ये काय करायचं, ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला ते केल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्याच्या नंतर हिरव्या याच्यामध्ये तुमचा यशस्वी पूर्ण झालेला आहे असं जेव्हा तुम्हाला येईल, तेव्हा तुमची KYC ही काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. आज याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.